मंडळी, सध्या जगाच्या राजकारणात अमेरिका आक्रमक भूमिका घेताना दिसतेय. ग्रीनलँडवर केलेले दावे, इराण सोबत वाढलेला तणाव आणि डोनाल्ड ट्रम्प यांची हळूहळू हुकुमशाहीकडे झुकणारी वृत्ती यामुळे अमेरिका आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर दबावाखाली आहे. जागतिक राजकारणात अमेरिकेभोवती अस्थिरतेचं वलय निर्माण झालं असतानाच आता निसर्गानेही अमेरिकेला जोरदार धक्का दिलाय. अशा अस्थिर राजकीय वातावरणात अमेरिका सध्या भीषण हिवाळी वादळाच्या तडाख्यात सापडली आहे. जोरदार बर्फवृष्टी, कडाक्याची थंडी आणि मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये जनजीवन हे पूर्णपणे ठप्प झालंय. रस्ते बर्फाखाली गाडले गेलेत, वीज पुरवठा खंडित झालाय आणि नागरिक घरात अडकून पडलेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की आतापर्यंत 6,000हून अधिक विमान उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत. लाखो नागरिकांचे प्रवासाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक ठिकाणी शाळा, कार्यालय आणि बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. या भीषण परिस्थितीमुळे अमेरिकेतील तब्बल 17 राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासन सतर्क आहे, मात्र निसर्गाच्या प्रकोपापुढे मानवी व्यवस्था तोकडी पडताना दिसते. एकीकडे आंतरराष्ट्रीय संघर्षाची धग आणि दुसरीकडे निसर्गाचा प्रचंड कोप, अशा दुहेरी संकटाचा सामना अमेरिका सध्या करते आहे. म्हणूनच नेमकं अमेरिकेत काय घडतंय, या नैसर्गिक आपत्तीमुळे अमेरिकेला नेमकं किती मोठा धोका निर्माण झालाय आणि या हिवाळी वादळाचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्था, वाहतूक व्यवस्था आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर नेमका कसा परिणाम होतोय, याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे अमेरिका सध्या अत्यंत धोकादायक हिवाळी वादळाच्या तडाख्यात सापडली आहे. जोरदार बर्फवृष्टी, मुसळधार पाऊस आणि जीवघेणी थंडीमुळे देशभरात भीतीचं वातावरण पसरलंय. अनेक राज्यांमध्ये रस्ते हे बर्फाखाली गेले असून जनजीवन अक्षरशः ठप्प झालंय. वॉशिंग्टन DC मध्ये स्नो इमर्जन्सी लागू करण्यात आली असून स्नो इमर्जन्सी रूटवर उभी असलेली वाहनं हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमेरिकेच्या राजधानीत किमान 9 इंच बर्फ पडण्याचा अंदाज वर्तवला जातोय. सोबतच फ्रीजिंग रेन सुरू झाल्यास परिस्थिती आणखी धोकादायक होण्याची शक्यता आहे. या भीषण वादळाचा सगळ्यात मोठा फटका हवाई वाहतुकीला बसलाय. आतापर्यंत 6,000हून अधिक विमानं उड्डाणं ही रद्द करण्यात आली असून लाखो नागरिकांचे प्रवासाचं नियोजन पूर्णपणे कोलमडलंय. अमेरिकेत शनिवारी 2,836 उड्डाणे रद्द झाली आहेत, तर रविवारी नियोजित 3,587 फ्लाईट्स रद्द करण्यात आल्या आहेत. गेल्या एका वर्षातला हा अमेरिकेसाठी सर्वात वाईट रविवार ठरल्याचं असल्याचं सांगितलं जात आहे. अमेरिकेत आलेल्या या नैसर्गिक आपत्तीचा फटका भारतीय विमान वाहतुकीलाही बसला असून अमेरिकेकडे जाणाऱ्या अनेक विमानांचे वेळापत्रक विस्कळीत झालेत. सोबतच अमेरिका या संकटातून लवकर सावरला नाही तर त्याचे पडसाद भारतासह इतर देशातल्या आयात निर्यातीवर देखील पडू शकतात. त्यामुळे इतर देशांचं आर्थिक नियोजन देखील कोलमडू शकतं. दरम्यान जागतिक राजकारणात आक्रमक भूमिका घेणाऱ्या अमेरिकेने ग्रीनलँड संदर्भात केलेले दावे, इराणसोबत वाढलेला तणाव आणि डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकाधिक हुकुमशाहीकडे झुकणारी भूमिका यामुळे अमेरिका आधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर दबावाखाली आहे. अशा अस्थिर राजकीय वातावरणातच निसर्गानेही अमेरिकेला जबरदस्त धक्का दिला असून एकीकडे जागतिक संघर्षाची धग आणि दुसरीकडे निसर्गाचा प्रचंड कोप, असा दुहेरी संकटाचा सामना अमेरिकेला करावा लागतोय. अमेरिकेत आलेलं हे हिमवादळ एवढं मोठं आहे की या संकटाचा सामना करण्यासाठी अमेरिकेने किमान 17 राज्यांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे. प्रशासनानं नागरिकांना अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते हे वादळ सुमारे 1500 ते 2,000 मैलांपर्यंत पसरू शकतं. टेक्सास पासून न्यू इंग्लंड पर्यंत बर्फवृष्टी आणि बर्फाळ वाऱ्यांचा कहर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे पुढील काही दिवसात अमेरिकेच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येला 0 अंशाखालील तापमानाचा सामना करावा लागू शकतो. या वादळाचा सर्वाधिक धोका अमेरिकेच्या दक्षिणेकडील भागांना असल्याचं सांगितलं जात आहे. डॅलस, लिटल रॉक, मेम्फिस, नॅशव्हिल, अटलांटाच्या उत्तरेकडील परिसर, शार्लट, रॅली, रोनोक आणि वॉशिंग्टन DC मध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले असून वीज पुरवठा खंडित होण्याचा इशारा देण्यात आला आहे. पाण्याच्या पाईपलाईन गोठण्याची भीती असून नागरिकांनी घाबरून किराणा दुकानांमध्ये गर्दी केल्याचं चित्र समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते ही बर्फवृष्टी 1993 मधील सुपरस्टॉर्म नंतरची अमेरिकेतील सर्वात मोठी आणि धोकादायक नैसर्गिक आपत्ती ठरू शकते. अनेक शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठं आधीच बंद करण्यात आली आहेत.
टेक्सासमध्ये परिस्थिती विशेषतः नाजूक असून 5 वर्षांपूर्वी आलेल्या प्राणघातक थंडीची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान नैसर्गिक वायूच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत असून त्यामुळे या संकटाची तीव्रता आणखी स्पष्ट होत आहे. म्हणजे काही अभ्यासकांच्या मते या भीषण हवाळी वादळामागे फक्त थंडी कारणीभूत नाही, यामागे एक खास हवामानशास्त्रीय प्रक्रिया काम करते. खरं तर हे वादळ तयार होण्यामागे 3 कारण आहेत. सर्वात पहिलं कारण म्हणजे उत्तरेकडून आलेली अत्यंत कडाक्याची थंड हवा. ही हवा सामान्य परिस्थितीत उत्तर ध्रुवाजवळ मर्यादित असते, पण सध्या ती दक्षिणेकडे ढकलली गेली आहे. हवामानशास्त्रात त्या घटनेला पोलर व्हॉर्टेक्स डिस्टॉर्शन म्हणजेच तुटलेला पोलर व्हॉर्टेक्स असं म्हटलं जातं. यामुळे अतिथंड हवा अमेरिकेच्या मोठ्या भागात पसरली आणि तापमान अचानक प्रचंड घसरलं. हेच या हिवाळी वादळाचं मुख्य कारण मानलं जात आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे समुद्राकडून आलेली ओलसर हवा. गल्फ ऑफ मेक्सिको आणि प्रशांत महासागरातून मोठ्या प्रमाणात आर्द्रता असलेली हवा वरच्या दिशेने येते. ही ओलसर हवा जेव्हा उत्तरेकडून आलेल्या कडाक्याच्या थंड हवेशी एकत्र येते तेव्हा त्यातून जोरदार बर्फवृष्टी, ओले हिम आणि फ्रीजिंग रेन म्हणजेच जमून बर्फ होणारा पाऊस तयार होतो. हाच फ्रीजिंग रेन सर्वाधिक धोकादायक ठरतो, कारण तो जमिनीवर, झाडांवर आणि वीज वाहिन्यांवर जाड बर्फाचा थर साचवतो. तिसरं कारण आणि सर्वात धोकादायक म्हणजे हा बर्फाचा थर. साध्या हिमपृष्ठीपेक्षा हा बर्फ खूपच जड असतो. काही ठिकाणी बर्फाचं वजन 500 ते 1000 पौंडांपर्यंत पोहोचू शकतं. त्यामुळे वीज पुरवठ्याच्या लाईन्स तुटतात, झाडं कोसळतात आणि संपूर्ण परिसर अंधारात जातो. 2021 मध्ये टेक्सासमध्ये आलेल्या प्राणघातक थंडीप्रमाणेच यावेळीही हजारो लोक दीर्घकाळ वीज आणि उष्णतेपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जाते. म्हणून एकूणच चित्र असं आहे की उत्तरेकडून आलेली अति कडाक्याची थंडी, समुद्रातून आलेला प्रचंड ओलावा आणि या दोन्हींचा एकत्रित परिणाम यामुळे हे सामान्य हिवाळी वादळ न राहता एक अत्यंत भीषण आणि धोकादायक हिवाळी तुफान बनलाय. यामुळे बर्फवृष्टी, फ्रीजिंग रेन, वीज खंडित होणं आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प होणं असे गंभीर परिणाम सध्या अमेरिकेत पाहायला मिळत आहेत. एकीकडे जागतिक राजकारणात अमेरिकेची आक्रमक भूमिका, आंतरराष्ट्रीय तणाव आणि वाढत चाललेला दबाव, तर दुसरीकडे निसर्गाचा हा भीषण प्रकोप. या दोन्हींच्या मधोमध आज अमेरिका अडकलेली दिसतेय. हे हिवाळी वादळ केवळ काही दिवसांचं संकट नसून त्याचे परिणाम अर्थव्यवस्था, ऊर्जा व्यवस्था, वाहतूक आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर खोलवर उमटू शकतात. हवामान बदल, पोलर व्हॉर्टेक्स मधील अस्थिरता आणि वाढता समुद्रातील ओलावा यामुळे अशी संकट भविष्यात आणखी तीव्र होण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रश्न इतकाच नाही की हे वादळ कधी थांबेल, तर असा निसर्गाचा कोप पुन्हा पुन्हा का वाढतोय आणि त्यासाठी जग किती तयार आहे, हा खरा चिंतेचा विषय आहे. अमेरिका सध्या या दुहेरी संकटातून कशी सावरते आहे आणि याचा जागतिक पातळीवर काय परिणाम होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. बाकी अमेरिकेत घडलेल्या या संकटाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या विशेष वारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.